अरे बेबू, आपण सय्यारा मूवीवर रील केली. तो पार्ट ऑफ जोक होता. पण आजच्या पिढीला ना, म्हणजे तुम्हा सर्वांना मला काहीतरी सांगायचं आहे. सय्यारा सय्यारा मूवी बघून मी असं ऐकलंय की बरेच जण डिप्रेशनमध्ये गेले, रडत थिएटरच्या बाहेर आले, काही हॉस्पिटलाइजही झाले, काहींना हार्ट अटॅकही आला. पण का? मला तरी वाटतं मूवी हा एक एंटरटेनमेंटचा पार्ट आहे. तो एंटरटेनमेंटच म्हणून बघावा. ती एक फक्त स्टोरी आहे, काल्पनिक स्टोरी आहे. आणि अशा काल्पनिक स्टोरीवर जर तुम्ही डिप्रेशनमध्ये जात असाल, सुसाईड करत असाल, हॉस्पिटलाइज होत असाल, तर मग शॉकिंग आहे हे सगळं. तुम्ही सगळे यंगस्टर्स हे देशाचे भविष्य आहात. तुमचे भविष्य तुमच्या पुढे आहे. तुमचे आईवडील कोणत्या परिस्थितीत तुम्हाला शिकवत आहेत, कोणत्या परिस्थितीत तुम्हाला मोठं करत आहेत, त्यांची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, त्यांची काय स्वप्न आहेत, ह्या गोष्टीचा विचार करा ना. उगाचच एक छोटीशी फिल्म बघून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ आहे का? आज आपल्या देशात बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. ठिकठिकाणी बलात्कार होत आहेत, इतके मोठमोठाले क्राईम होत आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सोडून आपण एक क्षुल्लक लव्ह स्टोरी हां, मी स्टोरी म्हणते. त्या गोष्टीकडे इतकं अट्रॅक्ट होऊन स्वतःला त्रास करून घेणं हे खूप खूप चुकीचं आहे. तुम्ही नोट केलंय का? सय्यारा मूव्हीमध्ये जे यंगस्टर्स आहेत, जे दोन्ही आर्टिस्ट आहेत, त्यांनी जीव ओतलाय आपल्या कामामध्ये. आपलं 100% दिले आपल्या ॲक्टिंगमध्ये. तेव्हा जर तुम्ही थिएटरमधून बाहेर रडत आलात किंवा डिप्रेशनमध्ये गेलात, तर त्यातून एक खूप मोठी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. काय? तर तुम्ही आत्ता सध्या आयुष्यात जे काही करत आहात, तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही जॉब करत आहात, म्हणजे त्यांनी हेच सांगितलंय, की तुम्ही जे काही करत असाल त्यात 100% द्या. यश तुमच्या पायाशी आहे. तर हे त्यांच्याकडून घ्या ना. उगाचच नाही त्या गोष्टी घेऊन स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? आयुष्य हे एकदाच मिळतं. ते कसं आणि किती छान जगायचं हे आपल्या हातात असतं. सगळ्या गोष्टीचा आयुष्यात अनुभव घ्या. सगळ्या गोष्टी करा. लाईफ एन्जॉय करा. पण लाईफला पनिश नका करू. जर माझ्या ह्या बोलण्याने किंवा व्हॉटेव्हर आता सोशल मीडियावर हे व्हिडिओ अपलोड झाला, की काही विचित्रही कमेंट्स येतील. मी ते ॲक्सेप्ट करते. बट माझ्या ह्या बोलण्याने खरंच कोणी हर्ट झालं असेल, खरंच कोणाला कोणी काही त्रास झाला असेल, तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. बट एक छोटासा अवेअरनेस म्हणून मी माझ्याकडून प्रयत्न केलेला आहे. आणि खरंच तो तो जर योग्य वाटला तर घ्या, नाहीतर अदरवाईज सोडून द्या. थँक यू सो मच.